नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत. सामान्य जनतेचा आवाज ऐकणाऱ्या आणि दूरदृष्टिकोन ठेवणाऱ्या अशा ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वाती श्रीकांत मदाळे यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. स्वातीताई, पहिला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कौटुंबिक, राजकीय व सामाजिक यामध्ये तुम्ही कसे सक्रिय आहात हे आम्हाला सांगा. माझं माझं शिक्षण आता बी फार्मसी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी बी-ए पॉलिटिक्स केलेलं आहे. या राजकारणामध्ये सक्रियपणे काम करण्यासाठी मी बी-ए पॉलिटिक्स पण केलेलं आहे. आणि माझा कुटुंबाचा मला पूर्ण पाठिंबा आहे. सामाजिक म्हटलं तरी सामाजिक माझं डी फार्म झाल्यामुळे मेडिकल स्टोअर होतं. त्यामुळे मी लोकांची सेवा अतिशय प्रामाणिकपणे केलेली आहे. स्वातीताई, तुमची राजकीय वाटचाल कधीपासून आणि कशी सुरुवात झाली? माझे वडील 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रियपणे काम केलेलं आहे. त्यांनी सरपंचकी सुद्धा बजावलेले आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्कलंकपणे त्यांनी या गावासाठी आपले योगदान दिलेलं आहे. त्यानंतर मला त्यांचं प्रामाणिक काम बघून आणि माझी ही समाजसेवेबद्दलची धडपड बघून मला देखील 2017 मध्ये ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी मी देखील फॉर्म भरलेला होता. पण त्यावेळी मला काही कारणामुळे माघार घ्यावी लागली. पण तिथेच न थांबता समाजसेवा माझी चालूच ठेवली. त्यानंतर 2022 साली मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी निवड झाली आणि मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक निवडून आले आणि आता सध्या देखील मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करते. ते काम करत असतानाच आरोग्याची जबाबदारी, आरोग्य सभापती म्हणून देखील मी आता सध्या काम करत आहे. त्यातूनही मी लोकांची अतिशय प्रामाणिकपणे सेवा करत आहे. त्यांना काही सेवा सुविधा असतील, काही योजना असतील ते पुरवण्याचं काम मी अतिशय तत्परतेने करत आहे. ते तुम्ही जिल्हा परिषद मतदारसंघातून इलेक्शन लढवण्याचं का ठरवलं? आता सध्या मी ग्रामपंचायत सदस्य या पदावर काम करत असताना ज्या काही सोयी सुविधा किंवा योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काही मर्यादा येतात किंवा निधीचा तुटवडा भासतो आणि जास्तीत जास्त मला काम करता यावं, लोकांसाठी सेवा देता यावी, यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. तुम्ही राजकारणात सक्रिय कधीपासून झालात? मागे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांचं 30-35 वर्ष काम हे राजकारणातच केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे माझ्या रक्तातच राजकारण आहे आणि तसं पाहायला गेलं तर मी 2017 पासून या राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि तिथून माझा या राजकारणामध्ये पुढील प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे घरात पहिल्यापासून राजकारण होतं, मग तेव्हापासूनच तुम्ही राजकारणात आहात. हो, मी वडिलांकडूनच शिकले की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळाव्यात किंवा कोणते सभा त्यांच्यासोबत जाऊन मी काही म्हणजे अभ्यास केला, कोणत्या विषयाबद्दल कशी निर्णय घ्यावे. महिला म्हणून सार्वजनिक जीवनात येताना तुम्हाला कोणकोणते संघर्ष करावा लागला? प्रथमतः एका महिलेला सर्वात आधी तिची जबाबदारी असते की आपलं घर व्यवस्थित सांभाळणे, आपल्या मुलाचा, आपल्या नवऱ्याची, घरच्यांची काळजी व्यवस्थित घेणे. पण जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा या जबाबदारीला थोड्या मर्यादा येतात. म्हणजे कोणतं तरी काम राहतं किंवा पुढे बघून आपण जातो तेव्हा या मागच्यांची काळजी थोडीफार जरा मर्यादा येतात. हे काम करत असताना कुटुंबाकडे माझं थोडंसं दुर्लक्ष होतं. पण मला पुढची जबाबदारी देखील अत्यंत प्रामाणिकपणे करायची असते. त्यामुळे मी अ, फील्डवर असताना काही वाद झाले, तंटे झाले, ते सोडवण्यासाठी देखील मला थोडे अडचणी येतात किंवा तिथे कोणता विषय कसा हाताळावा यासाठी मला थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. स्वाती, तुमच्या या प्रवासामध्ये कुटुंबाकडून तुम्हाला कशा प्रकारे आधार मिळाला? कुटुंबामध्ये माझ्या सर्व कुटुंबीय, माझा मदाळे परिवार असेल, माझे सर्व बंधू असतील, माझी माझी आई असेल, माझ्या सासूबाई किंवा माझे सासरकडचे सर्व कुटुंब असेल, त्यांनी मला अत्यंत प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे आणि या सर्वामध्ये एक खंबीर माझी सपोर्ट सिस्टीम जी आहे ते माझे मिस्टर आहेत आणि त्यांना राजकारणाची भरपूर आवड असल्यामुळे आणि माझ्यातही तो गुण असल्यामुळे त्यांच्या सपोर्ट शिवाय मी कुठलीही गोष्ट करू शकणार नाही आणि त्यांनाच ती आवड भरपूर होती. "तू कुठेही जा, कसं आहे, पुढे जा, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे." हे शब्दच मला त्यांचे बळ देतात. स्वाती, गावातली कोणती समस्या पाहून तुम्हाला असं वाटलं की आता काहीतरी करायला पाहिजे? आता सध्या मी काम करत असताना समाजातील असतील किंवा माझ्या वार्डातल्या ज्या काही भौतिक सोयी-सुविधा आहेत, त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. तसेच जे स्वच्छतेबाबत असेल, आरोग्याबाबत असेल,
आणि महत्त्वाचे म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ज्या काही योजना असतील किंवा जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते मांडण्याची अतिशय गरज आहे. यासाठी मी राजकारणामध्ये उतरलेले आहे. ते तुमचं राजकीय रोल मॉडेल कोण आहे किंवा त्यांचं इन्स्पिरेशन तुम्हाला कसं राजकारणात उपयोगी पडणार आहे? प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी माझी पुढील वाटचाल करणार आहे. हे माझे रोल मॉडेल आहेतच. राजकीय विचारत असाल तर ते माझे वडील प्रथमतः माझे रोल मॉडेल आहेत. त्यांची कोणकोणती कामे ठोस आहेत की तुमच्या गावामध्ये झालेली आहेत आता? जेव्हा माझे वडील सरपंच होते तेव्हा त्यांनी अ, आता ग्रामपंचायतची जी इमारत सध्या आहे ती बांधण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. तसेच बाजारकट्टा असेल, बौद्ध विहार असेल किंवा गावातले रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हा एक विषय त्यांनी अतिशय शांतपणे आणि संयमाने हाताळलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाकडे बघून आणि त्यांच्या निष्कलंक आणि प्रामाणिकपणे कामाकडे बघूनच मला या राजकारणात उतरण्याचं बळ मिळतं. ते तुम्ही ग्रामपंचायतमध्ये मेंबर असताना असं एखादं कोणतं काम की जे महत्वाचं होतं आणि ते तुम्ही ते करायला लावलं? सध्या मी ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना आरोग्य खातं माझ्या आरोग्य सभापती म्हणून आहे. त्यामुळे आरोग्याविषयी ज्या काही समस्या असतात त्या मी अतिशय जवळूनपणे पाहते. ते आरोग्य विभागातील लोक काम करत असताना त्यांना काय अडचणी येतात किंवा कुठे त्यांचा तुटवडा पडतो, औषधांचा असेल, मशीन्सबद्दल असेल, इंजेक्शन्स असतील किंवा काही, ते मी ग्रामपंचायतमधून याआधी एवढ्या सुविधा पुरवल्या जात नव्हत्या किंवा आरोग्य खात्यावर एवढे खर्च मर्यादेमध्ये केले जात होते. पण मी स्वतः लक्ष देऊन काही औषधे पुरवठा भरपूर केलेला आहे. काही BMI मशीन असेल किंवा आता सध्याच 15 वित्त आयोगातून आलेला निधीमधून आम्ही PSCमध्ये प्रिंटर्स देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे करत असताना मला माझ्या ग्रामपंचायतच्या सहकाऱ्यांनी आणि ग्रामसेवक असेल, सरपंच असेल या सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे. हाच माझा महत्वाचं. महत्त्वाचा निर्णय होता. ते तुम्ही आरोग्य सभापती असताना असं कोणतं काम सांगता येईल की ते अभिमानानं सांगता येईल? आता मी आरोग्य केंद्रामध्ये गेल्यानंतर प्रथमतः मला एक उणीव भासते की तिथे उपकेंद्र आमच्या अब्दुल्लाट गावामध्ये 2 उपकेंद्र आहेत आणि त्यासाठी सेपरेट इमारत नाहीये. त्यासाठी माझे अजून प्रयत्न चालूच आहेत आणि पुढे देखील काम करून मला ते दोन्ही इमारती त्यांना बांधून द्यायच्या आहेत आणि यासाठी माझे प्रयत्न चालू राहतील. ही असं. गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आहे. तुम्ही हे इलेक्शन लढवत असताना कोणकोणत्या पक्षाचे व संघटनेचे तुम्हाला पाठबळ मिळत आहे? सध्या शेतकऱ्यांचे कैवारी राजू शेट्टी साहेब यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याबरोबरच काही मित्रपक्ष आणि गावातील काही युवा शक्ती यांचा मला पाठिंबा आहे. ते तुमच्या मतदारसंघामध्ये पूरग्रस्त म्हणून एरिया येतो. तर तुम्ही जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यानंतर या पूरग्रस्त साठी तुम्ही काय उपाययोजना राबवणार आहात? अ, पूर आल्यानंतर ज्या काही समस्या स्थलांतरणाच्या समस्या असतील वा जनावरांच्या चाराच्या समस्या असतील त्या जिल्हा परिषदेकडून काही निधी आला किंवा काही उपाययोजना करता आल्या तर मी त्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तसेच पूर ओसरल्यानंतर लोकांच्या ज्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात त्यासाठी देखील मी अतिशय तत्परतेने त्यांची काळजी घेईन आणि पूर्णपणे जबाबदारीने ती जबाबदारी देखील पार पाडेन. मित्रांनो, बदल हा बाहेरून नाही तर तो आतून उभा करावा लागतो. तरी तुम्ही मेडिकल शॉप रन करत असताना समाजकारण व राजकारण यामध्ये तुम्हाला कसा अनुभव मिळत गेला? प्रथमतः मेडिकल स्टोअर ओपन केल्यानंतर आम्हाला पहिली शिकवणच असते की पुढचा माणूस कसाही बोलला तर आपल्या तोंडावर साखर ठेवूनच त्याच्याशी आपण व्यवहार करावा किंवा बोलावं. हे करत असताना लोकांच्या ज्या काही कौटुंबिक समस्या असतील, आरोग्यविषयक समस्या असतील, त्या मला अतिशय जवळून मी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या काही अडी-अडचणी असतील, तर त्याच देखील त्या मला माझ्याशी शेअर करत होत्या. जे काही त्यांच्या कुटुंबातील असतील किंवा त्यांच्या काही काही समस्या असतील, समाजाविषयी असतील किंवा कोणत्याही कामाबद्दल असतील,
त्या अतिशय मला प्रामाणिकपणे शेअर करत होत्या. त्यामुळे त्या समस्या मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे माझा जनसंपर्क वाढला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे विचार, माझा स्वभाव आणि मी पोचले त्या लोकांच्यापर्यंत आणि मला त्यांची समाजसेवा करण्याची ओढ लागली आणि यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तर कोविडच्या काळामध्ये सामान्य नागरिकांसाठी तुम्ही कोणकोणती व कशी कार्य केली? कोविडच्या काळामध्ये मेडिकल हे पूर्णपणे 24 तास माझं सुरूच होतं. कारण लोकांची सेवा किंवा आरोग्यविषयक ज्या काही औषधे असतील ते देणे अतिशय गरजेचंच होतं. त्यामुळे ज्यांना येणे शक्य नव्हतं त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन औषध पुरवठा केलेला आहे. आमच्या गावात कोविड सेंटर सुरू होतं. तिथे देखील माझं योगदान ठरलेलं आहे. त्यांनाही देखील मी काही औषधांचा पुरवठा केलेला आहे आमच्या संघटनेकडून. तसेच अ, मला हे करत असताना कुटुंबाला देखील लांब ठेवून किंवा कुटुंबात घरी गेल्यानंतर देखील मला काही नियम पाळावे लागायचे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी मेडिकलमध्ये असताना मला स्वतःच्या तब्येतीची किंवा जीवाची पर्वा न करता देखील मी या सुविधा पुरवलेल्या आहेत. तिथे तुमच्या मतदारसंघामध्ये शारपट जमिनीचे प्रमाण हे जास्त प्रमाणात होत आहे. हं. यासाठी तुम्ही जिल्हा परिषदवर निवडून गेल्यानंतर कोणते ठोस उपाययोजना करणार आहात? सध्या शिरोळ तालुक्यामध्ये अ, क्षारपडमुक्त जमिनीचे जनक उद्यान पंडित गणपतदादा पाटील साहेब यांचं कार्य चालूच आहे आणि मी जरी निवडून आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही उपाययोजना करता येईल त्या करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. ते शेतकऱ्यांसाठी जिल्हा हं. परिषद स्तरावर तुम्ही कोणकोणते ठोस निर्णय घेणार आहात? सध्या शेतकऱ्यांसाठी काही शासकीय योजना आहेत त्या मी पुरेपूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तसेच पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा पिकासंदर्भात काही योजना असतील, काही अ, पुरवल्या जाणाऱ्या जे काही योजना असतील त्या मी पुरेपूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण शिरोळ तालुक्याचा शेतकरी हा कुठेही मागे पडू नये असे मला वाटते. साठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. मित्रांनो, बदल जर हवा असेल तर जबाबदारी स्वीकारावीच लागते. महिलांच्या रोजगारासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करणार आहात? सध्या जिल्हा परिषदेकडून महिलांच्यासाठी काही बचत गटासाठी असेल किंवा मायक्रो फायनान्स असेल, तसेच काही प्रशिक्षण देखील जिल्हा परिषदेकडून महिलांना दिले जातं. कारण महिला त्या अनुषंगाने काही रोजगार मिळवाव्यात यासाठी असेल. सुरक्षिततेसाठी म्हटला तरी कराटे क्लासेस असतील किंवा काही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ताई, राजकारणामध्ये तरुण युवतींचा सहभाग कुठेच दिसत नाही. त्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता? सध्या आपण पाहतो की प्रत्येक स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. पण राजकारणामध्ये ती थोडी मागे दिसत आहे. कारण अ, युवतींचा कल हा जास्त समाजसेवेमध्येच आहे आणि त्यांनी राजकारणाकडे देखील चांगल्या दृष्टीने किंवा समाजसेवा करण्याच्या दृष्टीने देखील त्यात पाऊल टाकावं. राजकारण समजून त्याचा अभ्यास करून लोकांची सेवा करावी अशीच माझी इच्छा आहे. सध्याची परिस्थिती बघितला तरी आरक्षण जरी महिलांचं असलं तर महिला निवडून आल्यानंतर जे काही निर्णय घ्यावे लागतात ते कोणाचे म्हणजे आपल्या नवऱ्याचा हस्तक्षेप न होता स्वतः त्यांनी निर्णय घ्यावा आणि स्वतः फील्डवर जाऊन काम करावं ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी प्रत्येक युवतीने सक्षमपणे पुढाकार घेऊन राजकारणात यावं अशी माझी इच्छा आहे. मतदारांचा प्रश्न असा आहे की नेते निवडून येतात पण परत मतदारसंघामध्ये जात नाहीत. यावर तुम्ही कसा उपाययोजना राबवणार आहात? आता सध्या माझ्या मतदारसंघामध्ये 7 गाव आहेत आणि त्या 7ही गावात मी आश्वासन देऊन आले की तुम्हाला अब्दुल्लाटेपर्यंत येण्याची काही आवश्यकता नाही. मी स्वतः डायरेक्ट तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या काही शंका असतील, काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी माझा वैयक्तिक नंबर सुद्धा देऊन आलेले आहे. ताई, अजूनही संभ्रमात असलेल्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जिल्हा परिषद हे एक मिनी मंत्रालय म्हणूनच ओळखलं जातं आणि तिथे जाणारा व्यक्ती हा एक अनुभवीच असावा असं मला वाटतं. तर मी सध्या ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना लोकांच्या काही समस्या आहेत त्या मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या मी अतिशय प्रामाणिकपणे हाताळलेल्या देखील आहेत. आणि जिल्हा परिषदेमध्ये असताना देखील या समस्या असतील, काही लोकांच्या अडीअडचणी असतील,
त्या मी ठोसपणे तिथे जाऊन मांडेन हा माझा विश्वास आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यासाठी ज्या काही पात्रता असतात, त्यासाठी मी सक्षम आहे, असा नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मला प्रचंड बहुमताने निवडून ते काम करण्याची, जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी द्यावी, अशी मी विनंती करते. या आमच्या चॅनेलमार्फत तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि माझं रिक्षा हे चिन्ह आहे. या रिक्षा या चिन्हावर आपण बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावं, हीच मी आपणा सर्वांना विनंती करते. मित्रांनो, ही फक्त राजकारणाची लढाई नाही, तर भविष्याची जबाबदारी आहे. मित्रांनो, आजचा विषय इथेच संपतो, पण जबाबदारी इथून सुरुवात होते. अशाच वास्तववादी व धाडसी संवादासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा.